जय जिजाऊ जय शिवराय। तर माझ्या माता बहिणींना मला एक जुनी घटना आहे, त्या घटनेची मला आठवण करून द्यायची। घटना जुनी आहे पण सत्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली, की गोपनारी हिरकणी गडा गेली, ही तर आपण ऐकूनच चालच। तर त्या हिरकणीनं किती म्हणजे असं धाडस केलं की गड उतार व्हायचा। तर तिनं गड उतार का झाली, तर तिचं लेकरू तिथं होतं, की एक आई स्वतःच्या लेकरासाठी किती कठोर निर्णय घेऊ शकते हे आपल्याला त्याच्यातून शिकायला भेटते। तर तसाच कठोर निर्णय आपल्याला पण आपण आपल्या लेकरासाठी संघर्ष करायला पाहिजे, आरक्षण भेटेपर्यंत आपण तसा संघर्ष करायला पाहिजे। तर म्हणजे रायगड किल्ला तर भरपूर असं उंच आहे, आता मी पण तिथं जाऊन आलेले आहे। तर असं खालून जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत फक्त डोंगरच दिसतंय। तर अशा डोंगरावरून सुद्धा त्या हिरकणीताई गड उतार झाल्या। त्यांनी फक्त आपलं लेकरू आणि लेकरू समोर ठेवलं, की त्यांना असा विचार आला नाही आपला हात निसटला तर काय होईल, पाय निसटला तर काय होईल। त्यांच्या अंगाला भरपूर जखमा पण झाल्या, पण त्यांचा भक्कमपणे त्यांच्या हातावरती आणि पायावरती विश्वास होता, की आपण हे निष्ठू नाही दिलं तर आपण उतरू शकतो म्हणून। तसं दुसऱ्या कोणत्याही गोष्टी न समोर ठेवता आपण संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे, की जिद्द ठेवायची, की आपण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही। जिद्द, प्रयत्न आणि चिकाटी, सातत्य ह्या गोष्टी असल्या ना की बरोबर यश हे 100% उभा असतंच आपल्यासाठी। तर त्याच्यामुळे प्रत्येक माता माऊलींनी ध्यानात ठेवायचं, की आपली मुलं फक्त राज्यात लागू शकतात, ती केंद्रात जाऊ शकत नाही, ती किती पण त्यांनी टक्केवारी घेऊ द्या। तर आपल्या मुलांना वरी केंद्रात सुद्धा पाठवायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला आरक्षणाची भरपूर गरज आहे। आपल्याकडे आता शेती पण भरपूर कमी झाली, तर कुणाकडे 1 एकर आहे, कुणाकडे 2 एकर आहे, तर कुणाकडे काहीच नाही। तर भरपूर विद्यार्थ्याची पण संख्या असं वाढली की ती जीवाचं पण काय बरं वाईट करून घेत्या। तर माझ्या माता माऊल्यांना मला एकच विनंती करायची आहे, की आता आंतरवाली सराटीतला प्रत्येक घरातल्या माता माऊलींनी तिकडे यायचं आणि दादांना पाठिंबा द्यायचा। तर की जसं ज्यावेळेस त्या हिरकणीताईंनी गड उतार केला, स्वतःच्या लेकराचा विचार करून लेकरांना भेटल्या, दुसऱ्या दिवशी त्यांना तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार वगैरे ही केला आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरुज असं नाव दिलं। तर ज्यावेळेस आपण जितका मोठा संघर्ष करू तितकं मोठं यश आपल्या पदरात पडतंय आणि तिथून आपली ओळख नवी निर्माण होती। तर असं काय आणखीन घडायचं असेल की 2024 मध्ये या मराठा समाजानं आरक्षण घेतलं, सरकारला गुडघ्यावर टेकवलं आणि आरक्षण घेतलं, हे घडणारच आहे आणि ती घेतल्याशिवाय आपल्याला माघार घ्यायची नाही। बस फक्त आपल्याला सातत्यानं चिकाटीनं आपल्याला ही लढायचं आहे आणि दादांना एकट्याला उघडं पडू द्यायचं नाही, हे माता माऊलींनी लक्षात ठेवायचं, की कोणच काही करू शकत नाही। आ म्हणजे आई आणि आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। तर आई नावात इतकी शक्ती आहे की आपल्या स्वतःच्या लेकराच्या सुखासाठी ती कोणत्याही टोकाचा निर्णय घेऊ शकते आणि कोणतेही पाऊल उचलू शकते। आजपर्यंत आपण त्यांच्या गोळ्या खाल्ल्या, लाट्या खाल्ल्या, काट्या खाल्ल्या, जर वेळ आली तर आपल्याला पण तसंच त्यांना प्रत्युत्तर द्यावं लागल, हे असं ठाम भूमिका घ्यायची, पण आपलं हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घ्यायची नाही। एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय।